गणित मांडलं तर 806 किलोमीटरला 86,000 कोटी लागणार. म्हणजे एकीकडे गडकरी म्हणतात की 30 कोटीमध्ये आम्ही सीसी रोड बनवतोय आणि दुसरीकडे शक्तीपीठाच्या प्रत्येक किलोमीटरला 100 करोड. आजपर्यंतचा जागतिक विक्रम आहे तो. समुद्राखालून जरी टनेल काढला तर त्याला एवढा खर्च येणार नाही. एवढा मोठा जागतिक करोड जागतिक विक्रम मोडणारा हा शक्तीपीठाचा 86,000 करोड रुपये हे कोकणवासियांसाठी आहेत. वर्धा ते बांदापर्यंतच्या ह्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आहेत की कॉन्ट्रॅक्टरांच्या माध्यमातून मंत्र्यांच्या खिसे भरणारा हा महामार्ग आहे, त्याचं त्यांनी उत्तर द्यावं. आणि मग दुसरीकडे नेहमीप्रमाणे टंगड्या तोडू, हातपाय तोडू, समोर येणाऱ्याला धडा शिकू अशा पोकळ बेडकाच्या डराव करणारे हे नारायणराव राणे साहेब, सिंधुदुर्गाच्या दुर्दैवाने निवडून आलेले खासदार, त्यांनी मागच्या आठवड्यात धमकी दिली शक्तीपीठाला विरोध करणाऱ्यांच्या तंगड्या तोडू. म्हणजे अजूनही मूळ स्वभाव त्यांचा गेलेला नाही आहे. म्हणजे मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, केंद्रात मंत्री झाले, पुन्हा खासदार झाले, तरी सुद्धा मूळ स्वभाव जो आहे तंगड्या तोडण्याचा तो अजून नारायणराव राणे यांचा गेलेला नाही. हे सिंधुदुर्गवासियांचं दुर्दैव आहे. पण मी या आपल्या माध्यमातून नारायणराव राणे यांना आव्हान देतो की शक्तीपीठाला विरोध जे जे शेतकरी बागायतदार आपली परंपरागत भूमी वाचवण्यासाठी जे रस्त्यावर उभे राहत आहेत त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी खंबीरपणे उभे राहणार आहोत. आणि कदाचित मेच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही या सगळ्या 12 गावातल्या ज्या शेतकरी आहेत, बागायतदार आहेत, विरोध करणारे आहेत, त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटणार सुद्धा आहोत. आव्हान आहे माझं नारायण राणेंना, जर हिंमत असेल तर माझ्यासहित आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या तंगड्या तोडायला तुम्ही या तिथे. आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी उभे राहणार आहोत आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्टरांची तळी उचलण्यासाठी जर आमच्या तंगड्या तोडून जर तुम्हाला समाधान लाभत असेल तर आम्ही सुद्धा मेलेल्या आईचं दूध प्यालेलो नाही आहोत. आम्ही सत्याच्या बाजूने लढणार आहोत आणि तुम्ही लबाडांची बाजू घेणारे आहोत. त्यामुळे शक्तीपीठ हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं पूर्णपणे शेतकरी बागायतदार नामशेष करणारे हा महामार्ग असल्यामुळे त्यांना आम्ही विरोध करायचं ठरवलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.